श्री गणेशाय नमः. गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय 48वा कीर्ती वर प्रदान. श्री गणेशाय नमः. जे कर्म नव्हे अनिकाशी ते करुणी शिवकाशी अन्य त्यागनकाशी विनायकाशी नमो नम. वृक्षमंद मने कीर्ती देवदास राज्य कीर्ती टाकुनी आत्मस्थिती तैक्षिती रागिला धुंडी सर्वार्थदायक आत्मस्थित करुणी लोक दूत दाढी विनायक अनायात त्र्यंबक वाराणसी दूत गेला शंकरापासी मने चालावे वाराणसी धुंडीराजे देवदासासी कडून तुम्हासी पाजलेले कृषाक्रांत मृजीवन तैसे शिवे ऐकले वचन हर्षे निर्भर होना म्हणे आजी सुदिनुगोला म्हणे आजी महाला भजाला जैसा निर्धना ठेवा सापडला मग वृक्षारूढा झाला आनंदे चालिला वाराणसी सप्तकोटी गणासहित दिव्यवाद्याचे घोष होत नादे अंबर गर्जत दुमदुमी किरीकंदरे जयगिशव्य निराहार वाल्मिक वेष्टित सत्यागार अनुग्रहार्थ शंकर अतिसत्वर पातला ढुंडी राजा प्राणवानना त्याची करुणी नमना महादेवे केले स्तवना एक सावधान यावरी विश्वेश्वर म्हणती अंबासी पर विश्वेश्वर तो निश्चयसी ईश्वर तेंच्यापासून सर्वांसी माझ काशीशी घालिले विश्वरूपी तू म्हणून विश्वासे तुझा स्वाधीन सत्य जगे निर्माण करते करीसे पाळन सामर्थ्ये शुभाशुभ कर्मसाक्षी तू नांदसी जंतुकुक्षी कर्मानुसार फळे देशी भोगजनासी विवेद तू तुझ्या इंगिते करुणा धाता सृष्टीकर निर्माण श्रीहरी करी पाळना मी करी संवारण चराचराचे जाण गुणेशा गुणत्रय विभाग करीसी यास्तो गुणेश नामासी अनामाते पावलासी जो ना तळासी नामरूपा तुझे प्रसन्न चित्ते करुण विधी माधवा आपण निज कर्मसिद्धी लागून समर्थ जाण जगदीशा तुझी प्रसन्नता नाही तरी ब्रह्मादी देवृथा पाही सुरशत्रू अनादाही धनाय जयी तू शक्तिमान अनंत जयेच्या शक्ती ब्रह्मांड रची खचिती ऐसी जे मूळ प्रकृती झाली अंचिते पूर्वी तू ते ज्यांचे श्वासाचे गमनागमना त्याने नग येती जयती जाण त्याने रगडे संपूर्ण जण ऐसा दारुण मही भूसुरा चंडिका पट्टणी अनुष्ठान करता दिले तुवा वरदान त्यावर प्रभावे करुणा केले मर्दन दैत्याचे तू लोकसाक्ष प्रमेय करणा करून तो व्यय वेदवानी कुंठित वय न लागे सोय तवृपाजी शेष करी धराधरणा ते तुझे भक्ती करुणा संत तो त्यानं मनपूजना करते आकर्षण मनाचे मन सिंधूंच्या लहरी अनंत दक्षिणा महाजारी होती जाती दैशावरी संकल्प विकल्प द्वारी फेरे बंद मोक्षांचे कारण केवळ जाणीचे मन मानसी न करिता आकर्षण पडले जन भवचक्री मग अधिष्ठानाची अधिष्ठात्री सुधाकर त्यासीही मनानावर शाप पावल दुर्धर क्षवृद्धी पर सर्वदा हरिहरादी पुरंदर सुरासुर ऋषेश्वर मनु मानव किन्नर विद्याधर ढागिले मने इच्छिले देता वर्धमान आकर्षित जाई निघोन दुर्जय हे वायू समान अति बळवान बळियात ऐसे हे दुर्जय मना जयाचे प्रसन्नते कारण तर ते झाले संतजन पावे ज्ञान भक्ती तेने तू सर्वात्मा एका खंडित चौथी भक्ती पावती संत तेही होती जीवनमुक्त मुक्त सेवी मुक्ती सेवित द्वारत्यांचे कैचे तया पुनरागमन यासी भक्ती तुझी कारण तू ब्रह्म सनातन जाणती सज्ञान विश्वात्मा आनंदरूपी आनंद चरण आनंद श्री अनंत नयन बाहुजीवानंद श्रवण विज्ञान घन आनंद आनंद ब्रह्मांडाचे कारण स्वप्रकाश सच्चित घन अविमुक्ती क्षेत्र दर्शन तुझ्या प्रसादे करून जागरे आता काशीखंडी स्तवन श्रीखंडी गेले आपण ते अमृतवाक्य श्रवण करा श्रुते जनगादरे विघ्नहर्त्या माझी आद्य भक्त विघ्नहर्त्या सद्य भक्त विश्वनाशनवंद्य जगत्रया आद्य तू गणनातीत सद्गुण पादाब्जनमिते सर्वगणाग्रणी म्हणून घनाधीश जन बोलती सर्वे सर्वागमना सर्व बुद्धींचे दोसाना सर्व माया प्रपंचज्ञ सर्व कर्मी पूजनादी तुझे अमंगळ प्रमोशन अमंगळ प्रशमन महामंगळाचे कारण मंगळ कृत्य सुमंगळपण होती मंगळमूर्ती जाण तुझ करिता सृष्टी करतो प्रजापती त्यासी वन्य तो गणपती त्यांचे पालन करसी धीपदी अंती समृद्धी करसी तू सत्कर्म सिद्धिप्रद सिद्धावंत तुझे पद सिद्धी निलय तू प्रसिद्ध महासिद्धीत चालका तू अशेष गुण निर्माण गुणातीत गुणगहन तुझे चरित्र पुण्यपावन जय निर्गुण निराकार जय सर्व बाळाधीश बाळरती बाळप्रदिशिद बाळाकोज्वलदंताशेष बळाबळेश पराक्रम आनंदमहिमाधारण भवधाराधरण विधारण दिगंताग्रभेदन नागविभूषण नागास्य करुणाकर दिव्यमूर्ती भावे तुझ तेजनिमित नमिती त्याचे उपसर्ग हरती मुक्ती सेविती तयाते इच्छिती स्वर्गासी वर्गासी इच्छिती स्वर्गापवर्गासी
तरी देशी ते सुखतयासी अनंत सुखाच्या राशी प्रसन्न होसी तैवने काय करुणा कटाक्षी शिक्षण क्षिती तळे करीसी एक क्षण तिची किलमिशे जाती जळून लक्ष्मी सेवन करी त्याचे दाक्षाय निरुद्ध कमळ तिग्मरस्मी तू केवळ विघ्न विघात कुशळ स्तविती सकळ तू तेजे तू स्तुतर्भ्य होसी विश्वासी हे चित्र न गमे मानसी गणपती तव स्वरूपासी पावती अशी चित्रकथा जे निरंतर अघ्रियुग्म चिंतिती तुझे भक्तोत्तम ते पुत्रपौत्र धनधान्य काम मंगळधाम पावती ते वर्तमानी असता नृभोगी भोगिता तथा बहुभृत्य वर्ग सेविता विमळा कमळा आता लाभे तू सर्व कारणांचे कारण वेद विदुषा भ्रांतिदान तू एक ब्रह्मसनातन तुझे शोधन करी सर्व करीती चराचर दिव्यमूर्ती वाङ्मना गोचर कीर्ती वेद म्हणती नेती नेती न तुटे गुंती शास्त्राची वेद करती सवना ते यथार्थ रूप तुझेनी ब्रह्मादी नेनती तुझं लागून चराचर जाण सूत्रधार करशी पाळीसी हरीसी विश्वाचा नियंता होसी ऐशी स्तुती करावयासी समर्थकोनासी अगम्य तू तुझे क्रूर दृष्टीचे लोकोना तेजे विशिख तीक्ष्ण तेने मारिले असुरगण पुरांबक जान जळधर त्या ते म्यातारे मारिले राणी हेरवी शक्ती तुझ वाचुनी मारावा दैत्यक्षरणी त्रिभुवन कोणगाचे सर्वार्थांचे अन्वेषण सर्वांतरकरची शोधन डुंडियाचे अभिधान म्हणून तुझे लागे तुझ्या प्रसादा वाचून काशी प्रवेश करी कोण तुझे आधी तुझे पदपाद्मा मानमुन काशी वास्पो मन करते जय त्याचे कर्णमुळी ज्ञान मी अंतकाळी उपदेशिन जे नेचुके पुनरागमन भवबंधन तुरी गोय ढुंडी असे द्वयाक्षरी नाम स्मरण करता उत्तम कार्यसिद्धीचा संभ्रम होण पूर्णकाम पाविती ते अष्टमहासिद्धी आज्ञावातीर्दयारविंदे विबुध भोगलब्धी तयाचे पदी अर्पितो नानी स्वर्णस्थय सुराबान ब्रह्मात्यागम्यागमन अभक्षभक्षणाधिगण दोष संपूर्ण नाशती वदना काशीनाम तपन गौतांधकार संपूर्ण लया पावयाचे कारण नाम गजानन ढुंडीराज निर्वाण कमलांत अंतिवरी मुक्तिरावती द्वारी चारी एवं कार्यसिद्धी पापनिवारी मुक्ती निर्धारी होयताया ऐसे नामाचे महिमान वरुण शिकना चतुरानन ते इतर वर्णी कोण नाम पावन तिखी लोकी भैरवानी दंडपाणी हे वर्तिती तुझे कोणी मदभक्त राजधानी रक्षी येथुनी जगदीशा माघमासी कृष्णपक्षी भौमवारी चतुर्थीची जे पूजिते तुझ भावेसी अपूप मोदकीचे उपचार करते तुझे स्तवन त्यांचे करशी संकटकरण सकळ नाम करशी पूर्ण लक्ष्मी देवनी अनेकदा ऐसे शंकरी करुणी स्तवन स्तोत्र विद्यितले वरदान जो प्रातःकाळी उठून करी पठन त्रिसंध्याकाळी भुक्ती मुक्ती दयासी पुत्रपौत्र धनान्य राशी प्राप्तवती निश्चयशी महासुखासी धावे पावे आता वृत्समधमने कीर्ती महादेवे स्तविला जगतपदी गंडकी शिलेची मूर्ती स्थापिली दीप्तिमंत सुंदर रुक्मरत्नाचा प्रासाद गुप्रायुक्त आगाधा करुणी पूजलाय करद जजपद जगद्वंद्य एवं गणकरूप धरून देवता स्वयमाय करुण बाहेर करुण पंचवदन आनंदावान दानवानिला मग विश्वेश्वर स्वभवनासी देवेगलमसमंदिरासी मुक्ती दिल्ली दिवदासी निजभक्तासी शंकरे एवं ढुंडीराज सामर्थ्य तुझं गतले आद्यंत तुझा पुत्र झाला जिवंत आता स्वस्त असा तुम्ही आज्ञादेवनी मुनीशार्दुळ शिवले निजाश्रम मंडळ कीर्ती वेगे व्याकुळ झाली केवळ विवरण मग आपला पुत्र घेऊन केले कारवारांसी प्रयाण केवळ जे आनंदवन मुक्तिप्रदान मानलांदे माघमासी चतुर्थीशी भौमवारी शुभा दिवशी परमानंदे ढुंडीसी आसी आली उत्सवाशी पाहत असे नाना नारी नर संयुक्त महोत्सव वर्माद्भुत कीर्ती देखुनी अन्नमित दुर्नी सुसुधानंदे नाना अलंकार संयुक्त दिव्यमालांबर भवत नाना मणी गण अर्पित पूजेसी मुक्त फळे अनेक स्वर्ण पात्रे भरून पायसा आदी पक्वान्य नूतन अर्पिती देवा लागून भक्तजन परमानंदे नृत्य गीत विशारद गायने करते विशद धुंडी चरित्रे अगाध गाती छंद प्रबंधे सुवर्णरत्ने दानाचे दक्षिणार्थ नाना भक्त समर्पित वाद्यध्वनी परमाद्भूत गगन गर्जत तत्शब्दे लायची महोत्सवाची दाटी देवमुख न पडे दृष्टी चिंता पर झाली कष्टे स्मरणे कंडी दिवस दो कीर्ती मने करावे पूजन तरी मी केवळ अंक इंदर मार्गी येता केले ग्रहण दुर्वाम अंधार दान शमी पत्रे परम भक्ती करुण तेने जी केले पूजन पुत्रोदयवांछून राहिले निरंतर यादिनी शमी दुर्वा मांदार पूजने तृष्टला गणेश्वर द्रव्य निचय सर्वेश्वर तैसा तुष्ट गणेश्वर न दाखला सकळ भक्त पूजन गेले स्वसन्न लागून देवा यातनी स्वनंदन कीर्ती निरशन राहिले उभयता निराकार पूजला शमी दुर्वा मंदार भक्तिभावे मोरेश्वर कृपा करतोषल ढुंडीराज मूर्तीमधून प्रकटला झाला गजानन महोत्कट ते जायतन ते ध्यान म्हणून कथिले
जे स्वरूप जगदीशाचे पुण्यनीचे तयाचे दर्शन केले नेत्राचे पारणेसाचे तया क्षणी लावण्यमूर्ती भास्कर संयुक्त शोभे अलंकार मृपटी मस्तकी भास्कर मध्यन्नीचा सुंदर तैशबरी दश बाहू नेत्र कमळ आकर्णात विशाळ नरघरत्न झळाळ मुक्ताफळ दामकंडी पितांबर परिधान सुंदर प्रसन्न वदन परमात्मा दोघी देखोन झाली मग्न अंधसागरी नमन पूजन विसरले दोघांचे तन्मय वृत्ती झाली कृपार्णवे सावध गेली ते आपले निज भक्ते बोलता झाला भगवान मागावर मज लागून जे अपेक्षित तुमचे मन झालं प्रसन्न तुम्हासी मुक्त फळे नाना रत्ने द्रव्ये अनेक पक्वान्ने मज अर्पिली वस्त्रे भूषणे नानाविध तेने नव्हे मज संतोष जैसा शमी दुर्वासी होय तोष तो पूजने घडले तुम्हा कोणी प्रसन्नते सदा हलो ऐकुनी देवांचे वचन कीर्ती झाली सुखसंपन्न देहभावावलंबन धीरदाननस्तवीला मने तू सर्वरूपी सर्वज्ञ मी स्त्री केवळ ज्ञान करुणेने स्तवन परिसन्निधान झाले तुझे अग्निसंगे दारुडे तैसे मज बोलणे घडे जेथे वेदा संकट पडे ते रूपडे काय वर्णून निष्कळंक निरहंकार निर्गुंदू परात्पर जगतप्रभू विश्वंभर पूर्णानंद परमानंद दिक्पाळ सुमार्ग सरिता सप्तसागर तू आनंदा जळतेय नभ मरुता अंतरिक्षता अमरादी गंधर्व राक्षस पातळे सर्गे अशेष चराचर तू जगदीश अवशेष अवशेष मुखे नस्तवी दीनानाथ कृपानिधी सर्वांतरी विराजे बुद्धी भक्तादेशी नाना सिद्धी निरवधी स्वरूप तुझे मज कारणे धरली व्यक्ती विनायका दिव्यमूर्ती नयन धन्य झाले क्षिती जन भरता सूत्राधिक माता पिता कुळशीळ रूप ज्ञानात निर्मळ धन्य झाले सकळ विश्वपाळ देखील असे जन्मांतरी पुण्य केले ते सर्व फळ आले तुझे चरण मुझे देखील आता तुटली जगन जन्मयात्रा तुझे आज्ञे करून क्षिप्र प्रसादन अभिधान नाम तुझे नाम ठेवले नंदन तो जान गजानन सवतीने असे विष दिले मृताते उठविले तम भक्ती अपूर्व केले गृत्समध्ये तारिले भवार्णवी तुझे प्राप्ती करणे उपाय केला त्याने शमे पत्र पूजने आजी नयने देखील असी मुनी अनुग्रह करून देखील असी तापत्रय निवारण जारी आलासी तू प्रसन्न तरी देई नंदना भक्ती तुझ्या तरलक्य माझी विख्यात आणि भूमंडळीचे नृपनाथ त्यात अग्रगण्य माझा सूत करी निसंगात राज्य करता दीर्घायु सद्गुण ब्राह्म बळ करते सुखक्षेम जिंकी सर्व संग्राम देव ब्राह्मण निशिंभक्त ऐकुनी कीर्तीची वाणी बोले ढुंडराज पाशपाने जय जय वर्गिच्छले मनित्य नंदनाला उनी दिले म्या सहस्त्र यज्ञ सदक्षिणा करून तो शिवले देव ब्राह्मणा सहस्त्र वर्ष तव नंदना आयुष दिलो जाण नृपानंगने शांत दांत मदभक्त राज्य करील तुझा सूत सामदाम दंडभेदयुक्त वस्य समस्त करी लगा हृदय माझे ध्यानमुखी मन्नाम स्मरण सर्वदा करून मदभजन काळसार्थकान दान करील अंती तुझे चिस्मरण त्याने मत्स्वरूप पावन तुडले पुनरागमन आनंदघन होईल कंजज म्हणे ऐसे वर देवनी तुष्टना झाला गणेश्वर प्रभू देवनी दीप्तिकर परशुनाम सुंदर ठेविले स्वमुखी नाम ठेवून देव पातला अंतर्धान परमात्मा गजानन कीर्ती सुखसंपन्न दाखली जो व्यापक एक जनवन जो आत्मनित्य निरंजन तो दासा होऊन सगुण चरित्र पावन करत असे येथे श्री गणेश पुराणे उत्तरखंडे कीर्तिवर प्रदन नाम अष्टचत्वारितमोऽध्याय गूढः।